ठरलं तर मग मालिकेच्या या भागाचे सायली, अर्जुन त्याचबरोबर रविराज यांच्यामध्ये डिस्कशन सुरू आहे. सायली कॉफी बनवण्यासाठी गेलेली असते तेव्हा रविराज म्हणतात की नक्की काय काय केलं तुम्ही दोघांनी, आज काय काय झालेलं आहे असं रविराज विचारू लागतात. तेव्हा अर्जुन सांगू लागतो नक्की काय काय केलेलं आहे, त्याच्या प्लॅनिंगप्रमाणे कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत हे सगळं अर्जुन सांगायला सुरुवात करतो. कशा प्रकारे प्लॅनिंग केलेलं होतं तेव्हा अर्जुन त्यांना सांगत असतो. तेव्हा रविराज आणि चैतन्य दोघेही शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत असतात आणि नक्की काय झालेलं होतं हे सगळं ऐकल्यानंतर मात्र चैतन्य आणि रविराज यांना धक्का बसतो. कारण पुढची मूव्ह काय होती हे अर्जुनने आधी रविराज बरोबर डिस्कस केलं नव्हतं. तर अर्जुन सायलीने जे प्लॅनिंग केलेलं होतं त्या प्लॅनिंगनुसार त्यांनी पुढची मूव्ह केलेली होती. म्हणजे ते महिपच्या घराच्या जवळ गेले, एका झाडाच्या तिथे लपून बसले आणि त्यानंतर जळता जो टेंबा होता तो त्यांनी तिकडे फेकला आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं 22 वर्षांपूर्वीचा अपघात. अर्जुन हे सगळं सांगत असतो तेव्हा रविराज म्हणतात पण हे कसं? अर्जुन सांगत असतो जेव्हा महिपने तो टेंबा हातात घेतला तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. म्हणजेच त्याच्यावरती जे लिहिलेलं होतं ते वाचल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जाणवत होते. त्यानंतर आम्ही त्याला जंगलात बोलावलं त्या लोकेशनला आणि बरोबर तिथे आल्यानंतर बाबू ड्रायव्हरचा जो फोटो होता त्या तिथल्या एका झाडावरती डिस्प्ले केला आणि तेव्हा तर महिपची बोबडी वळाली होती. कारण बाबू ड्रायव्हर आणि महिप यांचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे हे त्यातून आपल्याला स्पष्ट झालं. अर्जुन हे सगळं सांगत असतो तेव्हा रविराज म्हणतात की ही आयडिया भारी होती रे. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही विचार केला. इकडे प्रिया मात्र बोंबलत असते की नाही मला सोडा, मी काही केलेलं नाहीये, मी काही केलेलं नाहीये, काका मला वाचवा असं प्रिया सांगत असते. परंतु इकडे प्रियाला वाचवायला महिप मात्र अजिबात तयार नसतो. महिपने ठरवलेलंच आहे की काहीही झालं तरीही आज बोर्ड वाजवायचा तो म्हणजे प्रियाचा. कारण प्रियाने कितीही काहीही केलं तरीही ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या मात्र खूपच विचित्र अशा केलेल्या आहेत आणि प्रियाची महिप वाट लावणार आहे हे महिपच ठरलेलं असतं. कारण प्रिया ज्या पद्धतीने वागलेली आहे ती चुकीचं वागलेली आहे. त्यामुळे महिपला प्रियाचा राग आलेला आहे. तर इकडे महिप आणि त्याचबरोबर नागराज या दोघांनीही एक मस्त गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजे प्रियाला त्या ह्याच्यामध्ये टाकून दिलंय. त्यांनी एक जो खड्डा खणलेला आहे, हात बांधायला लावलेत आधी त्या लोकांना आणि मग प्रियाला वरून त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. आता मात्र प्रिया विचार करायला लागते की हे सगळं काय घडतंय. कारण प्रियाला विश्वासच बसत नाहीये की अशा पद्धतीने महिप वागू शकतो. खरं तर महिप कोणत्याही पद्धतीने वागू शकतो हे मात्र प्रियासाठी नवीन नाहीये. प्रियाने जी काही नाटक केलेली होती त्याची शिक्षा मात्र तिला आज भोगावी लागत असते. त्या खड्ड्यात तिला टाकलेलं असतं. नागराज, महिप त्याचबरोबर महिपचे गुंड वरून तिला पाहत असतात. इकडे प्रिया मात्र रडत असते. प्रियाची अवस्था खरंच खूप भारी झालेली आहे, ना घर का ना घाट का. कारण प्रियाने ज्या लोकांशी हातमिळवणी केलेली आहे त्या लोकांकडून तिला दुसरी काय अपेक्षा आहे, म्हणजे दुसरे काय मिळणार आहे. ज्या पद्धतीने प्रिया खोटारडी आहे त्याच्यापेक्षाही ती लोक डेंजर आहेत. ही गोष्ट आज प्रियाच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. इकडे प्रिया रडत असते, प्लीज मला जगायचं, असं नका करू माझ्याबरोबर, असं नका करू असं प्रिया सांगत असते. परंतु इकडे महिप आणि नागराज दोघेही ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात की नाही, तुझी काय चूक केलेली आहे त्याची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे. कारण महिपचं असं म्हणणं आहे की प्रियाने माझ्यासोबत गद्दारी केलेली आहे आणि प्रिया गद्दार आहे तर त्याची शिक्षाही तिला भोगावी लागणार आहे. आणि प्रिया मात्र इकडे रडत आहे, मला वाचवा, मला वाचवा. आणि बाकीचे जे गुंड आहेत
त्यांना महिप्त म्हणतो की तुम्हाला काय असंच बघायला आणले का? टाका माती टाका तिच्यावरती आणि पुरून टाका ना. त्यानंतर एखादं झाड लावून टाका. झालं काम फिनिश. म्हणजे महिप्तसाठी एखाद्या माणसाचा बळी देणं एवढं सोपं काम आहे असं महिप्त बोलत असतो. तर इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया मात्र ओरडत असते, रडत असते, मला नाही मरायचं, मी काही केलेलं नाहीये असं म्हणत तिचा गोंधळ सुरूच असतो. इकडे रविराज मात्र खुश झालेले असतात. रविराज म्हणत असतात की अरे वा, पण ही आयडिया कोणाची होती? अर्जुन मात्र तिथे स्पेशली पॉइंट आउट करतो की हा टेंबा टाकायची किंवा बाबू ड्रायव्हरची जी आयडिया होती ना, ती माझ्या बायकोची होती. तिच्या स्मार्ट डोक्यातून ती आयडिया आलेली होती आणि म्हणून तर हे सगळं वर्कआउट होऊ शकलेलं आहे. कारण तिने सांगितलं की आपण अशा पद्धतीने करूया म्हणजे महिपच्या डोक्यात काय सुरू आहे ते आपल्याला कळेल. इकडे प्रिया ओरडत असते. तिला गळ्या इतकं पुरलेलं असतं. फक्त तिचं आता डोकं वरती असतं. ती ओरडत असते की काही उपयोग होणार नाही. मला तुम्ही इथं कोंडून, मला इथे पुरून, माझा जीव घेऊन काही उपयोग होणार नाही असं प्रिया सांगू लागते. तेव्हा मात्र महिप्त म्हणत असतो म्हणजे, आणि प्रिया तर आता इतकी चलाख आहे, एवढी धूर्त आहे की कारण आता ती मरणाच्या दारात आहे तरीही तिच्यातला चलाखीपणा काही कमी येत नाहीये. कारण एवढा हुशार, एवढा धूर्त माणूस अजिबात बघितलेला नाहीये. महिप्तला सुद्धा तिला चांगलाच हे झालेला आहे. प्रिया मात्र आता एवढं नरड इतकं पुरलेलं आहे तरीही तिचं तोंड मात्र बंद होत नाही आणि ती हसायला सुरुवात करते. लिटरली ती हसायला सुरुवात करते. कारण महिप्त आणि नागराज तिला म्हणत असतात की तूच धमक्या देत होतीस ना, तूच हे केलंस ना सगळं, या सगळ्या गोष्टी तूच करतेस ना, फोन करून बाबू ड्रायव्हरबद्दल तूच मला धमकी दिलीस ना. तेव्हा प्रियाला हसू येतं की अण्णा शेठ घाबरले, अण्णा शेठ घाबरले. या गोष्टीवरून प्रियाला हसू येतं आणि प्रिया हसायला सुरुवात करते. प्रिया म्हणते की काहीच उपयोग होणार नाहीये मला इथे पुरून, कारण मला इथे पुरल्याने काहीही फरक पडणार नाहीये. तुम्हाला धमक्या येणं कमी नाही होणार. तुम्ही इथं माझा जीव जरी घेतला ना तरीही तुम्हाला धमक्यांचे फोन येतच राहणार आहेत. असं जेव्हा प्रिया सांगते तेव्हा मात्र नागराज आणि महिप्त यांच्या शिट्ट्या वाजू लागतात की ही काय बोलते नक्की, असं नक्की हिला बोलायचंय काय, हिला सांगायचंय काय असं त्यांच्या डोक्यात येऊ लागतं. तेव्हा ती सांगत असते की हे सगळं मी करतच नाहीये. कोण बाबू ड्रायव्हर, ज्याच्याशी माझा संबंधच नाहीये, तुम्ही त्याच्यावरून मला काय बोलताय असं प्रियाचं चाललेलं असतं. इकडे सायली कॉफी घेऊन येते. रविराज, अर्जुन, चैतन्य या तिघांनाही ती देते आणि त्यांच्याशी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि रविराज सायलीला. रविराज विचारतात, पण ही आयडिया तुझ्या डोक्यात आली कशी? तेव्हा सायली सांगू लागते. इकडे महिप्त आणि नागराज हे ऐकत असतात. तेव्हा मात्र इकडे महिप्त आणि नागराज प्रियाला म्हणतात, म्हणजे तू करत नाही, म्हणजे कोण करत हे सगळं? तेव्हा ती म्हणते की आधी मला बाहेर काढा मग मी सांगतो. आता मात्र महिप्त आणि नागराज ऐकू लागतात. तिचं असं म्हणणं असतं की तुम्ही इथं मला मारून टाकलं तरीही तुम्हाला धमकीचा फोन येणारच आहे. मग पुन्हा तिला विचारू लागतात, नक्की काय? आधी सांगायचं मगच तुला इथून बाहेर काढू. असं प्रिया बोलल्यानंतर प्रिया म्हणते की तुम्ही मला तुमच्या टीममधून बाजूला काढून टाकलं, मग मी का तुमची मदत करू? हे सगळं करतायत ते अर्जुन सायली करतात असं मला संशय आहे. कारण काही झालं तरी त्यांचं काहीतरी एक वेगळं प्लॅनिंग सुरू आहे आणि त्या प्लॅनिंगनुसार ते वागत आहे. महिप्त म्हणतो की नागराज शेठ, ठेवायचा का बबलीवर विश्वास, असं महिप्तचं चालू असतं. इकडे मात्र साक्षीचं एक वेगळंच सुरू आहे. साक्षी आता तयार झाली सकाळी आणि एका व्यक्तीला फोन केला आणि नंबर ट्रेस करायला सांगितलेला आहे. त्या नंबरचं लोकेशन तिला हवं आहे. म्हणजेच आता साक्षी कोणाच्या मागे लागले हे तर आपल्याला माहितीच आहे.
साक्षीला सचिनच्या नंबरचं लोकेशन हवं आहे, म्हणून साक्षीचे हे सगळं प्लॅनिंग चाललेलं आहे. मग साक्षी त्यांना नंबरचं लोकेशन काढायला सांगत आहे. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया सरळ सरळ सांगत असते की याच्यामध्ये अर्जुन सायली करत आहेत आणि तुम्ही मला तुमच्या टीममधून बाजूला काढून टाकलं. मग मी का तुमची मदत करू, म्हणून मी तुमची मदत केलेली नाहीये. मग प्रिया सांगते की आता इथून पुढे जे काही घडेल त्या सगळ्या बातम्या मी तुम्हाला सांगायला तयार. असं जेव्हा प्रियाने शब्द दिलेला असतो तेव्हा इकडे महिप्त म्हणू लागतो की पण हे कसं शक्य, आणि त्यांच्यापर्यंत ही बातमी जाणं कसं शक्य, ते सांग बळ. काही झालं तरी उगी तोंडाला येईल ते बोलत असतेस तू. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की हे का शक्य नाहीये. तेच करत आहे, कारण त्या अर्धा मेंदूला आठवायला लागलेला आहे. तुम्हाला माहीत नाहीये, पण तुम्हाला आठवायला लागलेलं आहे तिला. मग महिप्तला आठवतं मंदिरात जेव्हा प्रतिमा त्याच्या समोर आलेली होती तेव्हा मात्र प्रतिमाने त्याच्याकडे बोट केलेलं असतं आणि ती ओरडत असते, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते. ही गोष्ट महिप्तला आठवू लागते. तेव्हा नागराज तिथे असतो. नागराजला महिप्त विचारू लागतो की काय नागराज शेठ, तुम्हाला एवढं माहीत नाहीये का काय घडतंय ते, आणि तुमच्या वहिनीच्या बाबतीतच एवढं सगळं चालू आहे आणि तरीही तुम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाहीये. काय वागताय तुम्ही हे नागराज शेठ. अहो तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही असं वागाल ना असं वाटलं नव्हतं, असं इकडे महिप्त नागराजला सांगू लागतो. आणि त्याचबरोबर इकडे मात्र साक्षी तो नंबर जो आहे तो ट्रेस करण्यासाठी मागे लागलेली आहे. तिला काही करून तो नंबर कुठे आहे तो शोधायचा आहे आणि त्यासाठी तिची ही फुल तयारी चालू आहे. आणि दरवाजा वाजलेला आवाज तिला ऐकू येतो. आता दरवाज्यात कोण आलंय हा प्रश्न मात्र साक्षीला पडलेला असतो. साक्षी मात्र विचार करू लागते. कोण आला असेल हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो आणि साक्षी दरवाजा उघडून पाहते तर समोर दारात सचिन आलेला असतो. साक्षीला धक्का बसलेला असतो. इकडे सायली त्याचबरोबर चैतन्य सगळे जण बोलत असतात की आता पुढे काय करायचं आहे, पुढचा काय विचार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर तुला आठवतंय का, ज्याने गुन्हा केलेला असतो त्याला अपघाताच्या ठिकाणी घेऊन गेलं की मग आपण त्याच्याकडून त्याला त्या गुन्ह्याची जाणीव होते आणि त्याच्याकडून त्या गुन्ह्याबाबत आपल्याला माहिती मिळू शकते. तेव्हा चैतन्य म्हणू लागतो, पण अर्जुन तुझ्या लक्षात येत नाहीये, त्या महिप्तला अडकवणं साधी गोष्ट नाहीये. त्या माणसाला मी ना खूप जवळून पाहिलेला आहे, कारण तो माणूस जो आहे ना तो वाटतो तेवढा साधा नाहीये, असं चैतन्य सांगू लागतो. कारण त्याला अशा पद्धतीने आपण अडकू शकेलच असं काही नाहीये. असं जेव्हा चैतन्य सांगत असतो तेव्हा मात्र सायली, अर्जुन, रविराज सगळेजण तिथे असतात. तेव्हा मात्र त्यांचं बोलणं चालू आहे की पुढची मूव्ह काय करायची, नक्की पुढे काय करायचं आहे, हे डिस्कशन चालू आहे. तेव्हा प्रियाने जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा इकडे महिप्त नागराजला विचारू लागतो की नक्की तुमच्या वहिनीला काही आठवत नाही ना, नक्की बघा बरं विचार करून, असं महिप्त विचारू लागतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की मी जे सांगते ना ते खरं सांगते, कारण तुमच्या टीममधून तुम्ही मला बाद केलेलं होतं. मी तुम्हाला बाद नाही केलेलं आणि तुम्ही मुद्दामहून मला तुमच्या टीममधून काढून टाकलेलं होतं, असं प्रिया बोलू लागते. तेव्हा मात्र इकडे धक्का तर बसलेला असतो, कारण प्रिया जे काही बोलत असते ते वाटतं तेवढं सोपं नाहीये. कारण प्रियाने ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे पुढे मांडलेल्या असतात त्या मात्र थोड्या वेगळ्या असतात. प्रियाने महिप्त नागराजला सांगितलेलं असतं, मला जर तुम्ही या सगळ्यातून बाहेर काढलं तर मी तुमची मदत करणार आहे. मी अर्जुन सायलीचं जे काही प्लॅनिंग झालेलं आहे ते तुम्हाला येऊन सांगणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता महिप्त प्रियाची मदत करायला तयार होतो आणि प्रिया जी काय मदत करणार आहे ती गोष्ट सुद्धा महिप्तला पटलेली असते. आता इकडे नागराजला महिप्तने सांगितलेलं आहे की
तुमच्या त्या अर्धा मेंदूचं काय चाललं आहे ना ते तुम्ही घरी जाऊन पहा आणि सांगा, असं महिपने सांगितलं असतं. आणि म्हणून नागराज घरी आलेला असतो. घरी आल्यानंतर पाहतो तर काय, लकीली आता प्रतिमा तिथे हॉलमध्ये एकटीच बसलेली असते. नागराज तिथे येतो आणि म्हणू लागतो की चला, म्हणजे गोष्टी आणखी सोप्या झालेल्या आहेत. ही वहिनी तर इथे एकटीच आहे, त्यामुळे मला आता व्यवस्थित असं प्लॅनिंग करता येईल आणि माझ्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी वर्क करता येतील. असं म्हणत तो प्रतिमाला म्हणतो की अगं वहिनी, मला तुला विचारायचं होतं काहीतरी. तेव्हा प्रतिमा म्हणते काय. तेव्हा नागराज तिची मेमरी किती आली हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की वहिनी, तुला आठवते काग, मला चहा आवडायचं म्हणून तू आसाममधून माझ्यासाठी चहा मागवायची. तेव्हा मात्र ती सांगू लागते की नाही, असं काही नाही आठवते. अगं, तुझी मैत्रीण होती ना आसामला, मग तू तिच्याकडून चहा मागवायचीस, असं नागराज सांगत असतो. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की असं काही मला आठवत नाहीये, असं प्रतिमा स्पष्टपणे सांगते. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की अगं वहिनी, आठवायचा प्रयत्न कर. तेवढ्यात सुमन तिथे आलेली असते. अगदी वेळेवरती येऊन सुमन पोहोचलेली असते आणि सुमन म्हणते की अहो, इकडे अर्जुन, त्याचबरोबर रविराज, चैतन्य या सगळ्यांचा पुढचा प्लॅन असतो की आता महिपतला त्या ठिकाणी घेऊन जायचं. महिपतला तिथे गेल्यानंतर त्याच्या ज्या हालचाली आहेत, त्याच्या ज्या चुका आहेत, त्यातून आपल्याला स्पष्ट होणार आहे की पुढे काय होणार आहे. इकडे अर्जुन, सायली, त्याचबरोबर सगळेजण विचार करत आहेत आणि महिपतला जेव्हा आपण तिथे घेऊन जाईल तेव्हा पुढच्या ज्या त्यांचं प्लॅनिंग आहे त्या पद्धतीने महिपतकडून सत्य वदवून घ्यायचं. इकडे आता नागराज प्रतिमाला म्हणतात, वहिनी तुला, बरं ते जाऊ दे, तुला हे आठवते काग, मी तुला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं. तेव्हा प्रतिमाला काहीच आठवत नाहीये. प्रतिमा म्हणते की नाही आठवते. नागराज सांगतो, अगं दादाला आणि तुला दोघांनाही दिलं होतं. मी तुला का गुलाबी रंगाची साडी दिलेली. प्रतिमा म्हणते की नाही. मग नागराज तिला पुन्हा म्हणू लागतो की सोन्याची चेन पण घेतली होती बघ. तेव्हा प्रतिमा म्हणते, हा, मला एक आठवते, काय माहिती का, पूर्णाईने ना अर्जुनला सोन्याची चेन घेतली होती. ती गोष्ट मला आठवते. पूर्णाईने जेव्हा अर्जुनला सोन्याची चेन घेतली होती ना, तेव्हा तन्वी आणि अर्जुन या दोघांमध्ये भांडण झालेलं होतं आणि मग तन्वीला ती चेन अर्जुनने देऊन टाकलेली होती. त्यानंतर मलाला आणखी आठवते, म्हणजे काय माहिती का, अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्णाईने तन्वीसाठी अर्जुनचा हात मागितलेला होता. अर्जुन आणि तन्वी या दोघांमध्ये तिने सांगितलेलं होतं की त्यांच्या दोघांचं आपण लग्न लावूया आणि असं हे सगळं बोलणं आठवत असतं. आता मात्र नागराजच्या शिट्ट्या असतात. इकडे सायली, अर्जुन, रविराज यांनी प्लॅन केलेला आहे की आता पुढची मूव्ह ही असणार आहे की त्या ठिकाणी जायचं आणि ज्या पद्धतीने, म्हणजेच काय तर तो अपघाताचा सीन जो आहे तो रिक्रिएट केला जाणार आहे आणि सत्य मात्र सर्वांच्या समोर आणलं जाणार आहे. अशा पद्धतीने हे ठरवत असतात आणि इकडे रविराज मात्र शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतात. रविराज म्हणत असतात की चालेल, अशा पद्धतीने जर आपण मूव्ह केलं तर नक्कीच आपल्या हाती काहीतरी लागेल. आता प्रतिमावरती, कारण अपघाताच्या वेळी काय झालेलं आहे हे फक्त प्रतिमालाच आठवत असतं, बाकी कोणाला काय माहिती आहे. म्हणजे प्रतिमाच्या बाबतीत घडलेलं. त्यावेळेस रविराज तर बेशुद्ध होता, त्यामुळे रविराजला त्याबद्दल काही आठवत नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या प्रतिमाच्या बाबतीत घडलेल्या आहेत, असं हे त्यांचं सुरू झालेलं आहे. तेव्हा चैतन्य पण म्हणतो की हो अर्जुन, बरोबर आहे. आणि रविराज आणि चैतन्य दोघेही म्हणतात की अर्जुन, सायली, तुम्ही तयार आहात ना, आम्ही दोघेजण आहोत तुमच्याबरोबर. त्यामुळे पुढच्या गोष्टी काय करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे, असं हे तिघांचंही बोलणं चालू आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं
की अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुनला सायली म्हणत असते की अहो मला काय वाटतंय माहिती का. अर्जुन म्हणतो काय. सायली म्हणते की हे बघा, अपघात झाला तेव्हा काही काळ रविराज काका जे होते ते बेशुद्ध होते आणि प्रतिमा तिथे होते. पण प्रतिमा त्याला पण आठवत नाहीये की नक्की काय झालं होतं. पण प्रतिमा त्याच्या सोबत काहीतरी वेगळं घडलेलं आहे ही गोष्ट मात्र आपल्याला जाणवते. तर ती जर आपल्याला शोधायची असेल तर नक्कीच आपल्याला त्यावेळी त्या सीन रिक्रिएट करायचा आहे. त्यावेळी तिथे प्रतिमा त्याला सोबत नेणं गरजेचं आहे असं इकडे सांगितलं जातं. आता मात्र अर्जुन म्हणू लागतो काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा सायली सांगते की हो, मी जे अगदी बरोबर आहे तेच सांगत आहे. आता मात्र अर्जुन आणि सायली दोघेही प्लॅनिंग करत आहेत आणि सीन रिक्रिएशनच्या वेळी प्रतिमाला सोबत घेऊन जायचं हा प्लॅन ठरलेला असतो. म्हणजेच नक्कीच प्रतिमा त्याला हे सगळं आठवेल आणि महिप्तलाही आठवेल की त्याने काय काय गोंधळ घालून ठेवलेला होता. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.